माझ्या नावावर अजून एक फ्लॉप चित्रपट पडणार असं म्हणत ते थिएटर बाहेर पडले खरे, पण तोच चित्रपट इतका चालला की आजही तो मराठीतला ब्लॉकबस्टर म्हणून ओळखला जातो। हा किस्सा आहे अभिनेते अजिंक्य देव यांच्याबद्दलचा आणि हा चित्रपट आहे माहेरची साडी। चला तर जाणून घेऊयात नक्की काय आहे हा किस्सा आजच्या काहीतरी खास मधून। अजिंक्य देव यांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की माहेरची साडी या चित्रपटाच्या प्रीमियरला गेले असताना चित्रपट पाहून झाल्यावर ते थिएटर बाहेर आले आणि बायकोला म्हणाले की माझ्या नावावर अजून एक फ्लॉप चित्रपट पडणार, कारण त्यावेळी त्यांच्या रिक्षावाली, कशासाठी, प्रेमासाठी यांसारख्या चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता। परंतु माहेरची साडी या चित्रपटाने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली आणि हा चित्रपट इतका चालला की आजही तो मराठीतला ब्लॉकबस्टर म्हणून ओळखला जातो। आजही असे असंख्य लोक आहेत ज्यांनी अनेक वेळा हा चित्रपट पाहिलाय। तर तुम्ही माहेरची साडी हा चित्रपट किती वेळा पाहिलाय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की